नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी भाजपला डिवचल्यामुळे जोरदार राजकीय हालचाल सुरू झालेली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडी पुरस्कृत शिवशाहू आघाडीच्या वतीनं श्री शिवतीर्थ ते श्री शंभू तीर्थापर्यंत भव्य पायी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, मदन कारंडे, सागर साळके यांच्यासह शिवशाहू आघाडीचे सर्व 65 उमेदवार, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भगवेमय वातावरणाने भारावून गेलं होतं. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की भाजप आता मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. ज्यांनी शहरात पक्ष उभा केला त्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून नव्याने प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विधानसभेत एकत्र बसतात, मात्र निवडणुकीत वेगवेगळे लढतात, हे जनता पाहत आहे. इचलकरंजी व कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचे महापौर आणि नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शहरातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात महायुती म्हणून लढणारे नेते स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत असल्याने जनता कंटाळलेली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या पत्रकार बैठकीत शिवशाहू आघाडीचे अनेक नेते, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.